या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रिया आणि प्रीतम जेव्हा आदित्य आणि पारूला भेटायला जातात तेव्हा पारू प्रियाजवळ लाडूचा एक डब्बा देते। घरी आल्यानंतर प्रिया त्यातील एक लाडू श्रीकांतला देते। त्यानंतर श्रीकांत प्रियाजवळ तो लाडूचा डब्बा मागत असतो। श्रीकांत म्हणत असतो, दे त्यातला एक लाडू अहिल्याला देतो खायला। तू प्रिया आणि प्रीतम म्हणत असतात, बाबा नको कशाला उगाच। प्रीतम म्हणतो, हे बघा ऑलरेडी ती चिडली आहे, तिला कळलंय की आम्ही दोघं त्यांना भेटायला गेलो होतो आणि त्यातच तुम्ही जर हा पारूने बनवलेला लाडू घेऊन गेलात ना तर संताप होईल तिचा। त्यावर प्रिया सुद्धा हो हो असं म्हणत असते। यावर श्रीकांत म्हणतो, हा लाडू कुठून आणलाय हे न सांगता तिच्या सुनेचा हातचा लाडू मी तिला खायला घालतो, बघा तुम्ही। त्यानंतर श्रीकांत जबरदस्तीनेच प्रियाकडून तो डब्बा घेतो। प्रिया आणि प्रीतम इकडे खूप टेन्शन मध्ये असतात। त्यानंतर श्रीकांत अहिल्याच्या रूममध्ये येतो। अहिल्या बसून विचार करत असते। श्रीकांत आत येतो आणि अहिल्याला म्हणतो, अहिल्या अगं आता एक गंमतच झाली, म्हणजे मी आता शतपावली करायला गेलो होतो ना, तेथे आपला वॉचमन आहे ना त्याची चिमुकली ती माझ्यासमोर आली आणि हा डब्बा माझ्या समोर धरला तिने। म्हटली हे लाडू देवी आईला द्या, त्यांना खूप आवडतील, घे ना, खूप प्रेमाने दिलेत अगं तिने। हे सर्व बाहेर राहून प्रिया आणि प्रीतम बघत असतात। त्यानंतर हसूनच अहिल्या तो डब्बा घेते आणि म्हणते, खरंच एवढूशी आहे पण तिचा किती जीव आहे ना माझ्यावर। श्रीकांत म्हणतो, तुझ्यावर सगळ्यांचा जीव आहे, फक्त तुला ते कळत नाही एवढंच। असं म्हणून श्रीकांत अहिल्याला तो लाडू खायला सांगतो। अहिल्या तो लाडू खाते। अहिल्याने लाडू खाल्ल्यानंतर श्रीकांतला खूप छान वाटतं। प्रिया आणि प्रीतम सुद्धा हसत असतात। लाडू खाल्ल्यानंतर अहिल्या लगेच म्हणते, पारू। दुसरीकडे आदित्य आणि पारू दोघेही झोपायची तयारी करत असतात। आदित्य पारूला म्हणत असतो, ओल्या नारळाच्या करंज्या खायला मिळाल्या, प्रिया आणि प्रीतम भेटले, किती छान दिवस गेला ना आजचा। एवढ्यातच पारूला अचानक उचकी लागते। आदित्य पारूला पाणी देतो। पारू म्हणत असते, माझी पक्की देवी आईने आठवण काढली असणार। अहिल्या इकडे श्रीकांतला म्हणत असते, त्या मुलीने बनवलेली वस्तू तू माझ्यासमोर आणलीसच कशी, त्यापेक्षा विष आणून दिलं असतं ना तरी सुद्धा मी ते आनंदाने खाल्लं असतं। त्यानंतर अहिल्या प्रिया आणि प्रीतमला म्हणते, आणि तुम्ही दोघं दाराआडून काय ऐकत आहात, आत या। त्यानंतर प्रिया आणि प्रीतम आत येतात। अहिल्या म्हणते, मी तुम्हाला सगळ्यांना आधीच ताकीद दिलेली होती आणि तुम्हाला हे चांगलंच माहिती आहे की तुमच्यापैकी कोणीही त्या दोघांशी संबंध ठेवलेला मला चालणार नाही, आणि तरीही तुम्ही दोघं त्यांच्याकडे गेलात, याचा अर्थ माझ्या शब्दाला काही किंमतच उरलेली नाहीये ना या घरात। आणि मघाशी मी काहीच बोलले नाही कारण दिशा तेथे होती आणि तिच्या समोर मला आपल्या घरातला तमाशा नव्हता मांडायचा। असं समजू नका की तुम्ही त्या मुलीने दिलेली वस्तू इकडे घेऊन याल आणि मी काहीही बोलणार नाही। मुळात तुम्ही शॉपिंगला जातो असं सांगून त्या दोघांना भेटायला गेलातच कसे। प्रीतम म्हणतो, आई हे घर तुझं आहे, इथे तुझे नियम चालतात। करेक्ट आहे, मी रिस्पेक्ट पण करतो त्यांचा, म्हणून तर मी दादाचं नाव पण घेत नाही या घरात, हो की नाही। पण बाहेर मी स्वतंत्र आहे ना, तेथे मी मला जे हवं ते करू शकतो। आणि मुळात ना आपण आता याला घर म्हणूनच सोडून देऊयात। हे घर आता उरलेलंच नाहीये, फक्त 4 भिंती आणि छप्पर आहे, बंगला आहे फक्त हा बंगला। कारण ना आता या घरात घराला जी ऊब देणारी माणसं असतात ना तीच उरली नाही आहेत। तुला माहिती आहे आम्ही आता जेथे गेलो होतो ना ते घर जेमतेम आपल्या या रूम एवढंच असेल, पण तेथे फॅमिली आहे, कुणीतरी आपल्याला पिंजऱ्यात ठेवलंय असं वाटत नाही तेथे। प्रिया प्रीतमला अडवत असते। प्रीतम म्हणतो, थांब ग प्रिया, बोलू देत मला, काय आहे हे सतत हिची अरेरावी। अगं आधी त्यांना बाहेर काढलं आणि आता आपल्यालाही कंट्रोल करायला चालली आहे ही। यावर अहिल्या जोरानेच म्हणते, एक मिनिट, ज्याला तू कंट्रोलिंग म्हणतोयस त्याला मी शिस्त म्हणते, आणि जर या घरात राहायचं असेल तर माझी शिस्त पाळावीच लागेल। आणि तुला जर त्यांच्यासोबत जाऊन राहायचं असेल तर तू खुशाल जाऊन राहू शकतो, कारण हे घर सांभाळायला मी एकटी समर्थ आहे। यावर प्रीतम म्हणतो, गैरसमज आहे तुझा, हे सगळं तू एकटी सांभाळतेस हा गैरसमज आहे तुझा। आधी पण तुला दादा हेल्प करत होता आणि आता पण त्यानेच मला शपथ घातली आहे की आईची काळजी घे, म्हणून मी इकडे थांबलोय, नाहीतर मी तर कधीच निघून गेलो असतो। असं म्हणून प्रीतम तेथून निघून जातो। प्रीतमच्या मागोमाग प्रिया सुद्धा
प्रीतम बरोबर जाते. दुसरीकडे श्रीकांत विचार करत इकडून तिकडे फेऱ्या मारत असतो. एवढ्यातच तेथे प्रीतम येतो. प्रीतम म्हणतो, बाबा इकडे का बोलवलायत? यावर श्रीकांत म्हणतो, काय आहे ना, आतमध्ये आदित्य आणि पारूबद्दल बोलता येत नाही, त्यांची साधी चौकशी सुद्धा करता येत नाही ना, म्हणूनच इथे बोलवलं तुला. आणि तसंही मला तुझ्याशी बोलायचं होतंच जरा. तू मगाशी अहिल्याशी जे बोललास नाही, म्हणजे त्यातल्या काही गोष्टी बरोबर होत्या, पण बोलण्याची पद्धत चुकीची होती. असं नाही बोलायचं हां, कधीच नाही. यावर प्रीतम म्हणतो, हो कळतंय मला, आय एम सॉरी, पण बाबा पारूने किती प्रेमाने तो लाडू दिला होता ना, चाखला पण नाही तिने. यावर श्रीकांत त्याला हळू बोलायला सांगत असतो. प्रीतम म्हणत असतो, तो लाडू बाजूला ठेवून दिला. नाही पटत हां बाबा हे मला, सिरियसली. यावर श्रीकांत म्हणतो, अरे मान्य आहे मला, मला तुझ्या भावना समजतायत. कसं आहे ना, आपली सगळ्यात जवळची माणसं जेव्हा आपली फसवणूक करतात ना, तेव्हा जो संताप होतो त्याची तीव्रता जास्त असते. आणि आपल्या घरात तू एकटाच आहेस जो अहिल्याच्या शब्दाला विरोध करतो आणि स्वतःच्या मनाला जे पटेल तेच करतो. यावर प्रीतम म्हणतो, मी कधी तिच्या विरोधात जाऊन माझ्या मनाच्या गोष्टी केल्यात बाबा? श्रीकांत म्हणतो, हो प्रीतम, मी बाबा आहे तुझा. मला माहिती आहे ना तू आणि प्रियाने काय काय केलंय ते. तुम्ही दोघं आदित्य आणि पारूला भेटायला गेला होतात ना, तुम्ही तेथे जाऊन काय काय केलं हेच तर समजून घ्यायचं आहे ना मला. ते घरी बोलता येत नाही ना, म्हणून इथे बोलवलंय. सांग ना काय काय केलं तुम्ही? प्रीतम म्हणतो, काही नाही केलं, फक्त गप्पाच मारल्या. यावर श्रीकांत म्हणतो, प्रीतम का बाबाची चेष्टा करतोय उगाचच? सांग ना खरं खरं काय ते, नाहीतर मी अहिल्याला सगळं सांगेन हा. त्यानंतर प्रीतम घडलेला सर्व प्रकार श्रीकांतला सांगत असतो. पारू आणि आदित्याजवळ जाऊन प्रिया आणि प्रीतमने काय काय मज्जा केली हे सगळं प्रीतम श्रीकांतला सांगत असतो. आदित्य प्रीतमला म्हणत असतो की पारूने 12वीच्या परीक्षेचा फॉर्म भरलाय. यावर प्रिया आणि प्रीतम दोघेही पारूला कॉंग्रॅच्युलेट करतात. प्रीतम म्हणत असतो, परंतु हे सगळं अचानक कसं काय? तेव्हा पारू म्हणते की मला देवी आईंच्या मनातली सून व्हायचंय. त्यांची अपेक्षा होती ना की त्यांची सून शिकलेली सवरलेली असावी म्हणून. यावर प्रिया म्हणते, मला खात्री आहे पारू की तू आईंचं मन नक्की जिंकशील. प्रीतम म्हणतो, नाही, पण हा जो काही निर्णय घेतलाय तुम्ही दोघांनी तो खरंच खूप चांगला आहे आणि काही गरज लागली तर सांगा मला. यावर प्रिया सुद्धा हो असं म्हणते. प्रीतम म्हणत असतो, पारू गप्पा मारून मन भरतेय ग, पण पोटाचं काहीतरी करावं लागेल, खूप भूक लागली आहे. प्रीतम म्हणत असतो, अगं भूक लागली पारू, सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये. यावर प्रिया म्हणते, अरे हो. यावर पारू म्हणते, थांबा मी बनवते स्वयंपाकाचं. त्यानंतर पारू किचनमध्ये जाते आणि पारू विचार करत असते. पारू म्हणत असते, काय करू मी आता, स्वयंपाकाचं काय करू काहीच कळत नाहीये आणि घरात तर काहीच नाहीये. त्यानंतर मागून प्रिया म्हणते, पारू पारू तुला आपल्या घरात स्वयंपाक करायची सवय आहे, तू इथे हे सगळं कसं मॅनेज करतेस? यावर पारू म्हणते, प्रिया मॅडम मला या सगळ्याची सवय आहे, परंतु आदित्य सरांना नाही. माझ्यामुळे ही वेळ आली आहे त्यांच्यावर. प्रिया म्हणते, नाही नाही पारू, तू असं नको बोलूस. हे बघ, ही तुमच्या दोघांच्या प्रेमाची ताकद आहे, म्हणूनच तर तू आणि आदित्य दादा अशा परिस्थितीत सुद्धा एकत्र आहात, खुश आहात. तू नको काळजी करूस, लवकरात लवकर सगळं नीट होईल. दुसरीकडे प्रीतम, आदित्य, आजी आणि तो छोटा मुलगा छान गप्पा मारत असतात. आजी म्हणत असते, काय रे पोरा, नाव काय बोललास तू तुझं? यावर प्रीतम म्हणतो, प्रीतम. आजी म्हणते, आता सणासुदीला तू आलायस तर इथेच राहा की. प्रीतम म्हणतो, का नाही आजी, मला आवडेल इथे राहायला. तो छोटा मुलगा म्हणत असतो, हो दादा तू इकडेच थांब, आपण खूप मज्जा करू. आजी म्हणते, हो हो, सगळे मिळून आपण दिवाळी सण साजरा करूयात. यावर आदित्य म्हणतो, नाही नाही आजी, त्याचं काय आहे ना, प्रीतमला ना घरी जावं लागेल. प्रीतम म्हणतो, का? अरे मला आवडतं ना इकडे. यावर आदित्य म्हणतो, आजी ॲक्च्युली म्हणजे कसं आहे की त्याला पण घर आहे ना, आई आहे जी त्याची वाट बघते आणि यात त्याच्या खांद्यावर भरपूर जबाबदाऱ्या आहेत अगं, त्यामुळे त्याला गेलं पाहिजे. सॉरी, पण प्लीज समजून घे. यावर प्रीतम म्हणतो, ओके तू म्हणतोयस तर मी आज रात्री निघतो, पण आत्ता मला पारूच्या हातचं जेवायचं आहे हा. यावर आदित्य हसूनच म्हणतो, ऑब्विसली, अरे जेवूनच जायचं आहे तुला, ओके. त्यानंतर प्रिया पारूजवळ आपलं ATM कार्ड देत असते. पारू म्हणत असते, अहो हे काय प्रिया मॅडम,
प्रिया म्हणते मला माहिती आहे इथे सगळं मॅनेज करणं खूप डिफिकल्ट आहे, तू ठेव. यावर पारू म्हणते नाही नको. प्रिया म्हणत असते पारू अगं ठेव तुझ्याकडे, कामी येईल पुढे. पारू म्हणत असते प्रिया मॅडम अहो असं काय करताय तुम्ही? अहो इथे जे आहे ना त्यात भागवून घेऊ आम्ही, तुम्ही नका काळजी करू. खरंच याची काहीही गरज नाहीये प्लीज. तेवढ्यातच तो छोटा मुलगा पारूला आवाज देतो पारूताई मला फटाके फोडायचे आहेत. यावर पारू म्हणते ठीक आहे घे फटाके आणि जा बाहेर. त्यानंतर पारू प्रियाला म्हणत असते प्रिया मॅडम तुम्ही सुद्धा एक काम करा ना, तुम्ही सुद्धा जा ना गोपाळ बरोबर बाहेर फटाके फोडायला. कसं आहे लहान आहे ना तो, उगाचच कुठेतरी दुखापत करून घेईल. तुम्ही जा मी स्वयंपाकाचं बघते. असं म्हणून पारू प्रियाला बाहेर घालवून देते. त्यानंतर प्रीतम बाहेर फ्रेश व्हायला जातो. आदित्य आजीला झोपवतो आणि पारूजवळ येतो. पारूला म्हणतो पारू प्रीतमला ना खूप भूक लागली आहे, जेवण तयार आहे ना? पारू म्हणत असते हो मी बघते स्वयंपाकाचं, करते पटापटा. यावर आदित्य म्हणतो 1 मिनिट काय झालंय? आदित्य म्हणतो घरात तर खूप कमी सामान आहे तरी सुद्धा तू स्वयंपाक कसा तयार केलायस? या दोघांचं बोलणं प्रीतम लांबूनच ऐकत असतो. पारू म्हणते विसरलात ना तुम्ही, तुम्हीच मगाशी सामान आणलात ना त्यातलंच वापरते. आदित्य म्हणत असतो हो पण मी केवढूसं सामान आणलं. त्यानंतर आदित्य प्रत्येक भांड झाकण खोलून बघत असतो. बनवलेलं जेवण बघून आदित्य म्हणत असतो पुरेल का सगळ्यांना? आदित्य म्हणतो एक काम करू आपण नंतर बसू. नाही पण तरीही प्रीतम त्याच्यासोबत जेवायला आपल्याला बळजबरी करणार. काय करायचं? यावर पारू म्हणते मी काय करू तुम्ही सांगा ना, जे होतं त्यातलंच करायचा प्रयत्न करते. पुढे पारू म्हणते तुम्ही नका काळजी करू मी बघते. त्यानंतर पारू जेवणामध्ये पाणी ओतत असते. तेवढ्यातच आदित्य म्हणतो पारू त्याला असं पातळ वगैरे नाही आवडणार. पारू म्हणते तुम्ही नका ना काळजी करू, आवडेल त्यांना. त्यानंतर आदित्य म्हणत असतो मी एक काम करू का पारू, एक कांदा टोमॅटो चिरून घेतो आणि त्याचं काहीतरी बनवतो. त्यानंतर आदित्य सुद्धा पारूला जेवणामध्ये हेल्प करत असतो. हे सगळं प्रीतम लांबूनच ऐकत असतो. प्रीतमला खूप वाईट वाटत असतं. प्रीतमच्या डोळ्यातून पाणी येत असतं. आजचा हा भाग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.